तर यानंतर पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। कुलाबा वांद्रे सिव्स मेट्रो 3 मार्गिकेवरील आरएबीकेसी या पहिल्या टप्प्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील 12.5 किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार आहे। मुंबईची अंडरग्राउंड मेट्रो सेवेचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकतो। पहिला अंडरग्राउंड मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांना किमान 10 रुपये ते 50 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे। गणेश उत्सवानंतर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांना पुन्हा वेग आलाय। आज रात्री 12:15 ते पहाटे 4:45 पर्यंत 4.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे। पुणे मेट्रोतून एकाच दिवसात 3.5 लाख प्रवाशांची मेट्रो सफर केली आहे। हा आतापर्यंतचा मोठा उच्चांक मानला जातोय। कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे। त्यामुळे 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये गांधी जयंतीपासून ते दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण येणार आहेत। त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत। आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये बँका जवळपास 15 दिवस बंद राहणार आहेत। मुंबईत मोटार वाहन विभाग संघटनेनं विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारलाय। त्यामुळे राज्यभरातील 55 आरटीओ कार्यालयातील कामं ठप्प झाल्यानं लायसन्स वितरण आणि वाहन नोंदणीवर परिणाम झालाय। आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीओला तब्बल 50 कोटींचा फटका बसलाय। बऱ्याच जणांचं लायसन्सचं कामही ठप्प झालंय। त्यामुळे नागरिकांनीही नाहक त्रास सहन केलाय। मुंबई राज्य परिवहन महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी चालक आणि वाहकांना त्यांच्या 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्याचं जाहीर केलंय। ही रक्कम समप्रमाणामध्ये वाटण्यात येणार असून आगारामध्ये आल्यानंतर रोख स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणीपत्र एमपीएससीला अद्यापही प्राप्त न झाल्यानं संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय। मोठ्या संख्येनं पदं असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचंही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेलं नाहीये। मुंबई विद्यापीठाची बहुचर्चित सिनेट निवडणूक सुरळीत पार पडली। या निवडणुकीसाठी सुमारे 55% जवळपास मतदान झालं। 28 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालंय। महाराष्ट्र सरकारनं ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसपीसी या प्रवर्गातील पीएचडी विद्यार्थ्यांसाठी पूर्ण 100% फेलोशिप जाहीर केली आहे। सरकारकडून मिळणारं हे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी फायदेशीर ठरणार आहे। बदलापूरसह देशातील अनेक शाळांमध्ये घडलेल्या लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत। लहान मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची प्रत सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। तिरुपतीच्या प्रसिद्ध लाडूमध्ये जनावरांची चरबी असल्याचं उघड झाल्यानंतर 3.60 लाख लाडू यांची विक्री झाली आहे। अवघ्या 4 दिवसांमध्ये 14 लाखांहून अधिक तिरुपती लाडू विकले गेलेत। हे आकडे सामान्य दिवसांच्या सरासरी विक्रीशी सुसंगत आहेत। राज्यात परतीचा पाऊस सुरू असून आज पालघर, ठाणे, मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत। शहापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अतिवृष्टीमुळे घोडपरी या नदी पुलावरून पाणी वाहून गेलंय। शहापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण ओसंडून वाहू लागले। धरणाचे सर्व दरवाजे उघडून त्यामधून भातसा नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय। दसरा दिवाळीच्या तोंडावर घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये विविध वस्तूंच्या दरामध्ये वाढ होतीये। खाद्यतेलानंतर सुक्या मेवामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। दसरा दिवाळीच्या आधीच महागाईचं सावट हे गडद झालंय। नाशिकमध्ये कांदा बाजारभावामध्ये काहीशी घसरण पाहायला मिळतेय। उन्हाळी कांद्याची जवळपास 88,000 क्विंटलची आवक झाली। आज कांद्याला कमीत कमी 2,500 त्याचबरोबर जास्तीत जास्त 4,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय।
मागील आठवड्याचे हळदीचे बाजारभाव पाहिले असता बाजारभावामध्ये काहीशी घसरण दिसून येते. हिंगोली बाजारामध्ये हळदीला 13,087 रुपये दर मिळाला. मागील आठवड्यामध्ये हळदीला सरासरी 13,419 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. केंद्र शासनानं तेलाच्या आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये वर्षभरामध्ये पहिल्यांदाच वाढ झाली. दरात तेजी असल्यानं साठवणूक केलेले सोयाबीन बाजारामध्ये विक्रीला आले. मागील काही दिवसांपासून सफरचंदाची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे. काश्मीर सिमलामधून आवक वाढल्यानं सफरचंदाचे दर घसरलेत, त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. मुंबईकरांना आता नवरात्र उत्सवाचे वेध लागले असून देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सध्या सुरू आहे. यावर्षी मूर्तीची किंमत 15% वाढली आहे. तसंच फ्लोरोसेंट रंगाच्या मूर्तींना पसंती मोठ्या प्रमाणात मिळते. वाढत्या वायू प्रदूषणाचा धोका आता धूम्रपान न करणाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. आता धूम्रपान न करणाऱ्यांना सुद्धा होत असल्याचं निदर्शनास आलंय. धूम्रपान न करणाऱ्या 30 ते 40 वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना सतत खोकला होत असून फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेसवेचं काम 3 फेजमध्ये होणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग 25,000 कोटींहून बांधण्यात येणार आहे. पहिल्या 2 टप्प्यांनाच मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरीत AI या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले 2570 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं शहरामध्ये उभारण्यात आलंय. गर्दीची ठिकाणं, महत्त्वाचे चौक आणि अपघातप्रवण क्षेत्रावरती करडी नजर ठेवली जाणार आहे. म्हाडा पुढील महिन्यामध्ये ऑक्टोबरपासून 2030 घरांसाठी तात्पुरती लॉटरी काढणार आहे. दिवाळीपूर्वी 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तात्पुरती यादी प्रसिद्ध करणार आहे. पुणे महानगरपालिकेने गेल्या वर्षी फटाका स्टॉलच्या जागा भाड्यानं देण्यासाठी ऑनलाईन लिलाव केला होता. यंदाही प्रशासनानं 9 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये 13 ठिकाणी 194 स्टॉलसाठी निविदा काढण्याचे निश्चित केलंय. मुंबईत आज, उद्या आणि काही उत्तर आणि दक्षिण भागामध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबईमध्ये नुसती घरं नको तर जमिनी सकट घरं नियमित करावी अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलंय. मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयामध्ये दिवसाला साधारण 2 ते 3 रुग्णांचा क्षयरोगानं मृत्यू होतोय. मागील 3.5 वर्षामध्ये क्षयरोग रुग्णालयामध्ये 3185 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात काही सायबर गुन्हेगारीची प्रकरणं समोर आली आहेत, त्यामुळे सरकारी यंत्रणा सतर्क आहे. या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करत सरकारनं 6 लाख मोबाईल फोन बंद केले आहेत. गेल्या 3 वर्षापासून देशामध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत आणि राहण्यायोग्य घरांच्या यादीमध्ये पुणे शहर अग्रस्थानी आहे. पुण्यामध्ये घरांच्या किमती सरासरी 39% वाढल्या असल्या तरी सुद्धा विक्रीमध्ये 36% वाढ झाल्याचं एका अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यातून मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट सुरू झालाय. गेल्या 6 महिन्यामध्ये सुमारे 40 लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी पाणी पुरवठा विभागानं कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये आतापर्यंत 611 नळ जोडण्या खंडित केल्या तर 30 मोटर पंपही जप्त केले आहेत. यात जवळपास 33 कोटींची वसुली करण्यात आली आहे. 3.5 शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जानेवारी 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. 181 वर्ष जुना हा मंडप म्हणजे अंबाबाई मंदिराचं विशेष मानलं जातं. 1839च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या कोल्हापूरच्या या गरुड मंडपाला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या वास्तव्याच्या ठिकाणी एक विशेष महत्त्व आहे. जवळपास 181 वर्ष जुन्या या गरुड मंडपात
दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी इथं सदरेवर बसते अशी मान्यता आहे. अंबाबाई देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडताना याच गरुड मंडपात काही काळ विसावते. गणेशोत्सवात लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापनाही याच मंडपात केली जाते. आता 181 वर्षांचा इतिहास असलेल्या या गरुड मंडपाचं मूळ रूप अबाधित ठेवून पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलंय. हा गरुड मंडप आहे ते दुरुस्तीचं काम प्रशासनानं हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या मंदिराचं जे मूळ स्वरूप आहे ते पूर्वीचं इतिहासकालीन जे आहे ते स्वरूप आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर जो उभारलेला 181 वर्षापूर्वीचा जुना मंडप आहे तो आता पूर्णपणे या ठिकाणी प्रशासनानं काढून टाकलेला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीमार्फत या गरुड मंडपाच्या जागी एक प्रतिकृती उभारली जाणार आहे. सांगलीच्या शिराळ्यामध्ये 11 इंच आकाराचं जगातील सर्वात मोठं फुलपाखरू आढळलंय. या फुलपाखराच्या पंखावर नागाच्या फण्याप्रमाणे नक्षी होती. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्यात हे नागाचं फुलपाखरू सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरतंय. सांगलीच्या शिराळामध्ये जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक आणि अतिशय दुर्मिळ असं ॲटलास मॉथ आढळून आलं. शिराळा इथल्या बसस्थानका शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानी हे 11 इंचाचं फुलपाखरू दिसून आलं. विशेष म्हणजे या फुलपाखराच्या पंखांच्या दोन्ही टोकांना नागाच्या फण्यासारखा आकार असतो. त्यामुळे शिराळ्यात नागाचं फुलपाखरू आलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या फुलपाखराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना तोंड किंवा पचन संस्था नसते. सुरवंट असतानाच ते पोटभर खाऊन घेतात. अवघ्या 5 ते 7 दिवसात आयुष्यात ही फुलपाखरं अंडी घातल्यानंतर मृत्यू पावतात. शक्यतो रात्रीच दिव्याभोवती गिरट्या घालणारी ही फुलपाखरं निशाचर असतात. मात्र सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान ते दिवसाही दिसतात.